कुंभ राशीसाठी येणारा फेब्रुवारीचा महिना कसा असणार आहे आपण बघूया. कुंभ राशीसाठी येणारा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. मला वाटतं की तुम्ही खूप डाऊटफुल होता. ओके, कुंभ राशीवाले खूप डाऊटमध्ये राहत होता. आता तुमचे बरेच डाऊट क्लिअर झालेले आहेत आत्ता, आणि फेब्रुवारीमध्ये पण आणखीन डाऊट काय तुमच्या मनामध्ये राहिलेले असतील तर ते थोडेसे क्लिअर होतील. ओके, रिलेशनसाठी थोडासा वेगळा मेसेज येतोय. ओके, तुमच्या एनर्जीज अजून थोड्याशा तुम्हाला क्लिअर करायला पाहिजेत तुमच्या रिलेशनमध्ये. कुंभ राशी ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, टॉवर मुवमेंट अजूनही दाखवतोय. थोडंसं रिलेशनला घेऊन किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला थोडासा एक असं सांगण्यात येते की किंवा टॉवर मुवमेंट तुमच्या रिलेशनमध्ये असेल, कारण डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे. डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये टॉवर मुवमेंट आलेलं असेल रिलेशनला घेऊन. ओके, तर आणखीन चेक करूया आपण की ओव्हरऑल आणखीन काय मेसेज येते. फायनान्शियली खूप छान आहात आत्ता, सध्याही खूप चांगले आहात फायनान्शियली. ओके, थोडंसं तुम्ही जर म्हणतो ना की कुंभ राशीवाले तुम्ही तर थोडंसं दान असं केलं, दान धर्म आपण म्हणतो ना, तर तसं जर तुम्ही काही थोडंसं केलात तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे गोष्टी. ओके, आणखीन चेक करूया ज्यांची कुंभ रास आहे. मी जेवढं होईल तेवढं फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करते, कारण कुंभ राशीसाठी आणखीन काय मेसेज येतोय. हा मेसेज असं नाही आहे की रिलेशनसाठीच असेल असं काही नाही आहे. येस, पेनफुल सिच्युएशन आहे. सॉर्टची एनर्जीज येते कुंभ राशीवाले. हा कुंभ राशी ज्यांची पण आहे ना त्यांच्यासाठी असा मेसेज आहे की बरेच गोष्टी बदलाव तुमच्या लाईफमध्ये आलेले. अजून थोडंसं दोन दुविधांमध्ये, दोन गोष्टींमध्ये अडकत आहे. अजूनही कन्फर्म होत नाही आहे तुम्हाला. एस नोमध्ये तुम्हाला समजत नाही आहे की काय करायचं काय नाही आहे. द लवरचं कन्फर्मेशन आहे. द लवरचं कार्ड आलेलं आहे. कन्फर्मेशन आहे की रिलेशनला घेऊन थोडासा हा मेसेज येतोय. पण टेन्शन घेऊ नका, डिवाइनली ब्लेस्ड आहात. पूर्ण एंजलचे पूर्ण तुम्हाला सपोर्ट आहे. हे जे कार्ड आहे ना, हे कार्ड ज्या वेळेला येतं तर ऑब्विसली लव्ह मेसेज येतो. हा एकतर सोलमेट किंवा ट्विन फ्लेम जर्नीमधला हा मेसेज असतो. ओके, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं 50% तुमची एनर्जीज राहणार आहे सगळ्या गोष्टींसाठी. कुंभ राशीवाले आणखीन एक कार्ड घेऊया. ओके, 3 ऑफ सॉर्ट्स पण एनर्जीज आले. 3 ऑफ सॉर्ट्स कशासाठी आले माहिती नाही, आय डोंट नो. तुम्ही एखाद्या अशा गोष्टींमध्ये आहात का, किंवा विचारामध्ये, किंवा अशा गोष्टींमधून गेला आहात का, किंवा आता चालला आहात का त्या गोष्टींमधून. त्याच्यामुळे 3 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी डेफिनेटली येते. पण स्टारची एनर्जीज ह्यासाठी येते की तुम्ही हिलिंग करताय. ओके, जो हार्टब्रेक तुमचा झालेला होता पास्टमध्ये, किंवा आत्ता जरी तुमचा असेल हार्टब्रेक, तर मला असं वाटतं त्याच्यावर आता तुम्ही काम करताय. ज्या गोष्टी तुमच्याकडून चुकल्या गेलेल्या आहेत ना त्याच्यावर आता तुम्ही वर्क करताय, त्याच्यावर तुम्ही काम करताय डेफिनेटली. कुंभराज ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. तुमचा हार्टब्रेक झालेला आहे किंवा झालेला असेल तर तुम्ही डेफिनेटली आत्ता पण तुम्ही त्याच्यावर वर्क करताय. फक्त वर्क नाही, तुम्ही हिलिंग करताय एक प्रकारे तुमच्या हार्ट चक्राचे. ओके, स्टारचं कार्ड आहे, हिलिंग करताय, खूप चांगलं कार्ड आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिना कुंभ राशीसाठी कसा असणार आहे. कमेंटमेंट. ओके, कुंभ राशीवाले तुमच्याकडे कोणी जरी कमेंटमेंट करण्यासाठी येते, तुमच्याकडे कोणीतरी प्रेमाचं प्रपोजल टाकण्यासाठी येते, कोणी ना कोणी बोलण्यासाठी येते. जसं मी तुम्हाला बोलले ना, द लवरचं कार्ड आहे, सोलमेट कनेक्शन किंवा ट्विन फ्लेम जर्नी, याच्यामध्ये हे कार्ड येतं. ओके, पण जनरल मेसेज आहे आपल्यासाठी फेब्रुवारी मंथ तुमचा कसा असणार आहे. तर डेफिनेटली तुमच्याकडे कोण ना कोणतरी कमेंटमेंटसाठी येणार आहे तुमच्याकडं फेब्रुवारी मंथमध्ये. हार्ट चक्र तुम्ही ओपन ठेवा, हार्ट चक्रावर खूप काम करा, खूप चांगले आहेत, हिलिंग करा हार्ट चक्राची. कारण कमेंटमेंट तुमच्याकडे येते म्हणजे डेफिनेटली तुमचे पास्टमध्ये बॅलन्स करा. ओके, कुंभ राशीवाले बॅलन्स करा तुमच्या
हार्ट चक्र दिसतोय. येस, हार्ट चक्र हे तुमचं मन आहे आणि इथं तुमच्या इतर गोष्टी, बाह्य गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे. तुमचं हार्ट चक्र ओपन ठेवा. आता मी तुम्हाला बोलले होते की हार्ट चक्र ओपन ठेवा, त्याच्यावर काम करा आणि त्याची हिलिंग करा. आणि डेफिनेटली तुम्ही करताय पण कुंभ राशीवाले. मला दिसतंय की तुम्ही हार्ट चक्रावर हिलिंग डेफिनेटली करताय. ओके. आता तुम्हाला जास्त भावूक राहायचं नाहीये, इमोशनल जास्त व्हायचं नाहीये, कारण त्याच्यामुळे तुमचं हार्ट चक्र खूप ब्लॉक राहतोय. तर इमोशनल जास्त राहायचं नाही. ओके, कमेंटमेंट परत येते. बॉटमची एनर्जीच काय. ओके, वाव, खूप छान मेसेज आहे. ओके, मला असं वाटतं तुमच्याकडे तुमचं प्रेम परत येत आहे, किंवा परत एकदा तुम्ही त्या पार्टनरच्या ओके तुम्ही फ्रीडममध्ये येत आहे. ॲडव्हेंचर, वाव, खूप छान मेसेज आहे. लव्ह मेसेज आहे. लव्ह मेसेज आहे तुमच्यासाठी. डेफिनेटली तुम्ही मला असं वाटतं की परत एकदा ना तुमच्याकडे तुमचं प्रेम येत आहे, परत एकदा तुमच्याकडे कमेंट पण करण्यासाठी कोणतरी येते, आणि डेफिनेटली आता तुम्ही सोबत राहणार आहात. ओके, का ते पण सांगते, कारण इथं बोथ ऑफ यू आहे. ओके, तुम्ही दोघंही स्ट्रॉंगली त्या सगळ्या गोष्टीतून आता व्यवस्थित पुढे जाणार आहात. कुंभ राशीवाले, वाव, खूप छान आहे. खूप मस्त आहेत कार्ड. आत्ताची एनर्जीज खूप छान आहे. जरा टाइम पिरियड आपण चेक करूया. टाइम पिरियडचे मी कार्ड आत्ता हल्ली घेतलेले आहेत. चेक करूया की तुमच्यासाठी टाइम पिरियड काय राहणार आहे. तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होत आहेत बघा, आणि तितकेच मेसेज घेत चला. ओके, ज्यांची कुंभ रास आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारीमध्ये काय टाइम पिरियड आहे का, ओव्हरऑल त्यांच्या सगळ्याच गोष्टींसाठी काही टाइम पिरियड आहे का. याच्यामध्ये असं नाही आहे, इयर पण येऊ शकतं, जसं असेल त्याच्यानुसार येतं. अगदी सगळ्या गोष्टींसाठी, तुमच्या सगळ्या गोष्टी ठीक होण्यासाठी हा टाइम पिरियड असतोय. ओके, अप टू 9 वीक्स. 9 वीक्स म्हणजे 9 आठवड्यामध्ये तुम्ही ज्या आत्ता गोष्टींचा विचार करताय, मग ते करिअर असू दे, रिलेशन असू दे, अन्य कोणत्याही गोष्टींमध्ये असू दे, तर येणाऱ्या 9 आठवड्यांमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या ठीक होतील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. मग त्या रिलेशनमध्ये असू दे, नाहीतर करिअरमध्ये, नाहीतर कोणत्याही गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टी ठीक आणि व्यवस्थित होणार आहेत. ओके, हा मेसेज, हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. तूळ राशीसाठी येणारा फेब्रुवारीचा मंथ कसा असणार आहे तुमच्यासाठी आपण बघूया. ह्याच्यामध्ये सगळे मेसेज आपण चेक करूया, कोणते कोणते येतात आहे. तुमचं करिअर असू दे, रिलेशन असू दे, सगळ्यांसाठी हा मेसेज घेऊया आपण. ओके, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तूळ राशीवाले कोणत्या एनर्जीजमध्ये असणार आहे आपण चेक करूया. कोणते एनर्जीज तूळ राशीवाले आहेत त्यांचे एनर्जीज असणार आहेत. पेंटिकल्स, वाव, 9 ऑफ पेंटिकल्स. फायनान्शियली चांगले होणार आहात. मला असं वाटतं की म्हणजे जानेवारीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला तूळ राशी वाल्यांना काही प्रॉब्लेम असेल फायनान्शियली, पण डेफिनेटली आता ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये खूप चांगलं येतं. फायनान्शियली पहिलंच कार्ड फायनान्शियली चाललेलं आहे. वा, तूळ राशी ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारीचा महिना कसा राहणार आहे. काही टॉवर मोमेंट होते तुमच्या लाईफमध्ये, मग ते कोणते पण गोष्टीचं असू दे, बाह्य गोष्टींपासून जो तुम्हाला त्रास झालेला आहे तो आता होणार नाहीये. फेब्रुवारीमध्ये खूप छान गोष्टी येतात आहे मला असं वाटतंय. मूनची एनर्जीज आहे. मूनची एनर्जीज काय आपण बघूया. तूळ राशीवाल्यांना फेब्रुवारीचा हा मंथ कसा असणार आहे. रिलेशन, करिअर आणि अन्य सगळ्या गोष्टींसाठी तूळ राशीसाठी हा मंथ कसा असणार आहे. फेब्रुवारी 2026 तूळ राशीसाठी कसा असणार आहे. हो, बॅलेन्स. ओके, बॉटमची एनर्जी थोडीशी आणखीन ट्रेसफुल, थोडंसं असं मला वाटतंय, आणखीन थोडंसं ट्रेसफुल आहात. ओके, चॅलेंजिंग आहेत काय काय गोष्टी अजून सुद्धा. तूळ राशी ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, मला असं वाटतं काही गोष्टी एंड होणार आहेत. ओके, न्यू स्टार्ट होते तुमच्या लाईफमध्ये, काही ना काही एक ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या लाईफमध्ये येते, एक बदलाव, एक चेंजेस, एक असा चेंज जो तुमच्यासाठी पण अनपेक्षित आहे, पण तो चेंज डेफिनेटली काहीही करून पण तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतं. टॉवर मुवमेंट आलाय, पण रिव्हर्समध्ये कार्ड आलेला आहे.
पेंटिकलचं 4 ऑफ पेंटिकल्स आलेलं आहे. आता जो खर्च झालेला होता ना जानेवारी किंवा मागच्या ह्याच्यामध्ये जो झालेला होता ना तुळ राशीवाले, तर तो खर्च आता तुम्ही करणार नाहीये. तो सेव्हिंग जितका होईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही, कारण आता फायनान्शियली पण चांगले आहेत. आणि 4 ऑफ कप्स म्हणजे 4 ऑफ पेंटिकल्स ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी पैसा सेव्ह करून ठेवणार आहात आणि डेफिनेटली पैसा तुमच्याकडे फेब्रुवारीमध्ये येणार आहे. ओके, फास्ट ॲक्शन करणार आहात. फास्ट ॲक्शन कशामध्ये पण असू शकते, रिलेशनमध्ये असू शकते, तुम्हाला सांगते करिअरमध्ये असू शकते, कोणत्याही गोष्टीमध्ये फास्ट ॲक्शन येताना दिसते. आणि डेफिनेटली सक्सेस. ओव्हर थिंकिंग करू नका. फास्ट ॲक्शन घेण्याच्या नात्यामध्ये ओव्हर थिंकिंग इतकं एक्साइटिंग होऊन गोष्टी करू नका. पण सक्सेस पण आहे, ऑब्व्हियसली तुमच्याकडे सक्सेस पण मला येताना दिसते. द मूनचं कार्ड असेल. अजूनही काही थर्ड पार्टीचे लोक तुम्हाला थोडंसं मध्ये येऊन त्रास देण्यासाठी किंवा तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या कामामध्ये थोडं डिस्टर्ब करण्यासाठी येत असतील, म्हणून हे कार्ड आलेलं असणार डेफिनेटली. बाकी तुम्ही मला विचाराल तर ओव्हरऑल हा महिना फेब्रुवारी एकदम बेस्ट जाणार आहे तुळ राशीवाल्याला. ओके, बॅलन्स येतोय. बॅलन्सच फक्त येत नाहीये, तुम्ही तर रिकव्हरी करताय स्वतःची. ओके, बॅलन्स बरोबर तुम्ही स्वतःला एक जागरूकता निर्माण करताय. ओके, आणि तुम्ही एक स्पिरिच्युअलिटी, एक आध्यात्मिक जर्नीमध्ये खूप छान पद्धतीने आता पुढे जाणार आहात. ओके, ब्लेस्ड आहात पूर्ण. ज्या इष्टदेवतेंना म्हणताना त्यांची पूर्णपणे ब्लेसिंग आहे तुम्हाला 100%. ओके, ज्या इष्टदेवतेंना म्हणताना तुम्ही इथं प्रेयर बोलता आणि इथं कंप्लीट होणार आहे. फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे. ओके, आणखीन चेक करूया आपण की इतर कोणत्याही गोष्टींसाठी तुमच्यासाठी कसं असणार आहे. आपण जरा चेक करूया, बघूया की तुळ राशी ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे. ओके, अनकंडिशनल लव. ओके, अनकंडिशनल लव तुमच्याकडे येतंय किंवा तुम्ही अपेक्षा करताय त्या प्रेमाची. ओके, असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येतंय. स्पिरिच्युअलिटी, येस, मी तुम्हाला बोललेच होते की तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे ओढले जाताय किंवा डेफिनेटली तुम्ही तो बॅलन्स व्यवस्थित आता करणार आहात. ओके, तुम्ही आध्यात्मिक जर्नीकडं कितीही काही तुमच्या लाईफमध्ये जरी असेल ना, डेफिनेटली तुम्ही आध्यात्मिक जर्नीकडं हळूहळू का होईना तर चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात. अनकंडिशनल लव्ह काय येतंय, काय आहे कारण, अपेक्षित करताय की असं काय आहे का, असं काही येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये. आपण बघूया रिसोल्युशन. ओके, रिसोल्युशन तुळ राशीवाले तुमच्याकडे तुमच्या. ओके, येस, तुम्ही आता जेही काही मागत होता ना तर त्याची डेफिनेटली परमेश्वर आता तुमच्याकडे कुरुकिल्ली देतात आहे. ओके, ज्या इष्टदेवतेंना मानता, आपल्या स्वामींना जरी तुम्ही मानत असाल तर श्री स्वामी समर्थांना जेही तुम्ही काय मागत होता ना तर फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं रिसोल्युशन मिळते. म्हणजे डेफिनेटली स्वामी तुम्हाला ह्याची गुरुकिल्ली देतात आहे. तुमच्याकडे येते ते गुरुकिल्ली, पण ती गुरुकिल्ली कशाची असणार आहे माहिती नाहीये, पण डेफिनेटली येताना दिसते. एक कार्ड आपण चेक करूया. ओके, फ्रीडम कमेंटमध्ये येते तुमच्याकडे. ओके, प्रपोजल येते तुमच्याकडे मॅरेजसाठी. अगदी कोणीतरी प्रपोजल घेऊन येणार आहे आणि एकदम फास्टलीमध्ये कोणीतरी येणार आहे तुमच्याकडे. चांगल्या गोष्टी येतात. विंडोज, ओपन द विंडोज ऑफ युअर सोल, लेट द एंटर बोथ युअर वर्ड्स. ओके, काही विंडोज अशा खोलणार आहेत आणि सनची एनर्जीज आहे. ओके, खूप छान आहे तुळा राशीवाले. वाव, बेस्ट. काही विंडोज खुलणार आहेत. फक्त ही विंडोज खुलणार नाही आहे, ज्या वेळेला ही विंडोज खुलली जाणार आहे ना, ज्या वेळेला 1 मिनिट, ज्या वेळेला ह्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळणार आहे ना तुळ राशीवाले, त्यावेळेला ह्या विंडोजमध्ये सगळ्यात छान असणार. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हवेत ना ते स्पार्क, लव्ह. ओके, तर त्या गोष्टी तुमच्याकडे येताना मला दिसतात आहे. 100% येणार आहे. हा टाईम पिरियड जरा चेक करूया आणखी तुमच्यासाठी. फेब्रुवारीचाच असणार आहे, पण टाईम पिरियड ह्याच्यामध्ये किती पण टाईम पिरियड असू शकतो. ओके, कितीचा पण टाईम पिरियड असू शकतो, पण आपण चेक करूया तुळ राशीसाठी. आत्ता जे माझे व्ह्यूवर्स तुळ राशीचे आहेत ते ज्या गोष्टींचा आत्ता सध्या विचार करतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा काय टाईम पिरियड असू शकतो, तुळ राशीसाठी काय टाईम पिरियड असू शकतो. 1 वीक. ओके, येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होणार तुमच्या. ह्या ज्या गोष्टींचा आत्ता सध्या विचार करताय ना तुळ राशीवाले, येणाऱ्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे. सगळ्या गोष्टींचा बदलाव डेफिनेटली तुमच्याकडे येणार आहे. ओके, हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.